आशा माझी मुलगी, तिला तिच्या कंपनीत प्रमोशन मिळालं होतं. आशा आणि राहुल सोबतच पुण्याला राहून नोकरी करत होते. प्रमोशनमुळे आशा एका प्रोजेक्टसाठी 3 महिने अमेरिकेला जाणार होती. त्यामुळे राहुल माझा जावई घरी एकटाच राहणार होता. म्हणून माझ्या मुलीने मला त्यांच्याकडे बोलावून घेतलं. तिथं जाऊन मला 10-12 दिवस झाले होते. एक रात्री जावई अचानक माझ्या रूममध्ये आला. मी पलंगावर बसलेले होते. तो आत आला आणि त्याने मला, नमस्कार मित्रांनो, मी शोभा लहादे. मित्रांनो, ही माझी खरी कहाणी आहे. जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे सुरुवातपासून सुरू करूयात आपली ही कथा. लग्नानंतरची पहिली 1-2 वर्ष ही प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यातील एक असा क्षण असतो जो त्यांना त्यांच्या हृदयात आणि मनात जपून ठेवायचा असतो. तो काळ आयुष्यातील सर्वात प्रिय आणि गोड आठवणीपैकी एक आहे. आणि नवीन नवीन लग्न झाल्यावर प्रत्येकासोबत ह्या गोष्टी घडतातच. माझ्या बाबतीतही तसंच घडलं. वयाच्या 18व्या वर्षी माझं लग्न रवीशी झालं होतं. तशी मी दिसायला देखणी, अतिशय सुंदर आणि कमनीय बांधा असणारी मुलगी होती. आणि आताही माझ्यात काही फारसा बदल झाला नाही. रवी एक चांगला माणूस होता आणि त्याचा स्वभावही तेवढाच छान होता. पहिल्याच वेळेत जेव्हा माझ्या काकूंनी मला रवीबद्दल सांगितलं आणि त्याचा फोटो दाखवला, तेव्हा तो फोटो पाहूनच मी त्याला माझा जीवनसाथी मानलं होतं. फोटोतच त्याचा देखणा चेहरा, उंची आणि मजबूत शरीरयष्टी पाहून मी रवीसोबत लग्नाला होकार दिला होता. रवी एका बँकेत मॅनेजर होता. दोन्ही कुटुंबांनी मिळून आमचं लग्न ठरवलं. जसं मी त्याला पाहताच लग्नाला परवानगी दिली, तशी त्यानेही मला पहिल्यांदा बघताच लग्नाला होकार दिला आणि लवकरच आमचं दोघांचं लग्न झालं. मी आणि माझ्या पती रवीसोबत माझे नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी माझ्या सासरच्या घरी आले. रवी आणि मी खूप चांगले आयुष्य जगत होतो. आम्ही दोघेही आयुष्याचा आनंद घेत होतो. आमच्या लग्नाच्या एका आठवड्यात आम्ही एवढं फिरलो जेवढं मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात फिरले नव्हते. नवीन नवीन लग्न झाल्यावर घरी पाहुण्यांचीही तारांबळ बऱ्यापैकी राहायची. पण जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळायचा तेव्हा आम्ही एकमेकांमध्ये हरवून जायचो. आयुष्याच्या सुखदुःखाच्या वाटेवर रवीने कधीच माझी साथ सोडली नाही. आमचा संसार गुण्यागोविंदाने नांदत होता. हळूहळू वेळ निघून गेला आणि सुमारे 2 वर्षांनी माझी मुलगी आशाचा जन्म झाला. आशाचा जन्म झाला तेव्हा आम्ही दोघेही खूप आनंदी होतो. आयुष्य आनंदानं चाललं होतं. आता आशा 7 वर्षाची झाली होती. पण मग काहीतरी अनपेक्षित घडलं आणि असं काही घडलं ज्याची मी कधीच कल्पनाही केली नव्हती. एक दिवस मी सकाळी सकाळी 9 वाजता घरातील काही काम करत होती. तेव्हा निरोप आला की माझा नवरा रवी ऑफिसला जात असताना कार अपघातात मला सोडून गेला. त्याच्या जाण्याने मला इतके दुःख झाले की मी हसणे आणि बोलणे थांबवलं. माझ्या सुखी जीवनात दुःखाचे ढग भरून आले होते. रवीची आठवण येताच मी सतत अश्रू ढाळत राहिली. देवाचे नशीब कोण टाळू शकेल? नियतीत जे लिहिलं ते तर होणारच, असं म्हणून मी स्वतःला समजावत होती. आणि मी, रवी आणि माझी लाडकी मुलगी आशाच्या आठवणीसह माझ्या आयुष्यात हळूहळू पुढे जाऊ लागले. आई बाबा आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनी मला दुसऱ्या लग्नासाठी खूप प्रोत्साहन देत होते. पण मला रवीच्या आठवणी सोडायच्या नव्हत्या, म्हणून मी पुन्हा लग्न केले नाही. रवी एका सरकारी बँकेत नोकरीत असल्याने मला रवीची नोकरी मिळाली आणि मी रवीच्या बँकेत मिळालेली नोकरी स्वीकारली आणि आशासोबत पुन्हा एकदा माझ्या आयुष्याची सुरुवात करायची ठरवली. जीवनसाथी गमावण्याचे दुःख तुम्ही समजू शकता. हळूहळू आशा ही मोठी होऊ लागली. शाळा, कॉलेज आणि कॉलेजनंतर तिने फॅशन डिझाईनचा कोर्स केला आणि तिला एका गारमेंट कंपनीत चांगली नोकरी मिळाली. मित्रांनो, माझी खरी कहाणी इथून सुरू होते. आशाच्या ऑफिसमध्ये राहुल नावाचा एक मुलगाही काम करत होता आणि तो तिच्यासोबत एकाच कंपनीत काम करत असल्याने हळूहळू आशा आणि राहुलची मैत्री झाली आणि दोघेही हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडले. आशा माझी मुलगी कमी आणि मैत्रीण जास्त होती. 14 वर्षापासून आशा माझा आणि मी आशाचा आधार म्हणून राहत होतो. त्यामुळे आशा माझ्यापासून काहीच लपवत नव्हती. माझ्याशी ती सर्व काही शेअर करत असते. जेव्हा मला राहुलबद्दल कळलं तेव्हा तिनंच मला त्याच्याबद्दल सांगितलं. आशाशी मी राहुलबद्दल बोलले आणि आशाला राहुलशी माझी ओळख करून देण्यास सांगितलं. मी पण माझ्या मुलीच्या पसंतीला संमती दिली.
बिगर बापाची लेक लहानपणापासून जीवनात एवढं दुःख माझ्यासोबत तिनंसुद्धा बघितलं होतं. म्हणून तिच्या मर्जीला नकार देण्याची माझी हिंमत झाली नाही. 2 दिवस निघून गेले. मी आवरून बँकेत कामावर जाण्यासाठी निघाली. तेवढ्यात आशा म्हणाली, आई, आज राहुलने आम्हा दोघांनाही संध्याकाळी पॅराडाईज कॅफेमध्ये बोलावलं आहे भेटायला. राहुल तसा चांगला मुलगा होता, पण घराऐवजी कॅफेमध्ये बोलावणं हे मला जमलं नाही. तरीसुद्धा मी म्हणाली, ठीक आहे आशा, मी बँकेतून सुटल्यानंतर संध्याकाळी तिथे पोहोचीन, तू आधी जा. आशा हसली. ती खूप आनंदी दिसत होती. ठीक आहे आई म्हणून ती आनंदात निघून गेली आणि मी माझ्या कामावर निघाले. दिवसभर मी कामात गुंग होते. संध्याकाळी 5 वाजता बँक बंद झाल्यानंतर मी थेट पॅराडाईज कॅफेमध्ये गेलो. राहुल आणि आशा तिथे एका टेबलावर माझी वाट पाहत होते. राहुलचा उंच कंबरडा आणि मनमोहक चेहरा पाहून मला अचानक रवीची, माझ्या नवऱ्याची झालेली माझी पहिली भेट आठवली. तो रवीसारखा दिसत होता. काही अंतरावर बसलेला राहुल सूर्यासारखा चमकत होता. मी तिथे टेबलाजवळ पोहोचताच राहुलने हात जोडून माझे स्वागत केले आणि मला बसण्यास सांगितलं. मी राहुलकडे पुन्हा पुन्हा पाहत होते. माझी नजर त्याच्या आकर्षक चेहऱ्यावरून हटत नव्हती. त्याच्यात कसली ओढ होती माहीत नाही. रवी माझ्या विचारात पुन्हा पुन्हा येत होता. मी आशा आणि राहुलसोबत बसलो. मी राहुलला आशाबद्दल विचारले. मी खूप प्रश्न विचारले आणि राहुलच्या उत्तरांनी समाधानी होऊन आशा आणि मी घरी परतलो. घरी आल्यानंतर आशा माझ्याकडे नजर लावून होती. मग मी पण तिला राहुलच्या पालकांना भेटायला बोलवण्यास सांगितलं. त्या रात्री मला झोप येत नव्हती. राहुलचा चेहरा माझ्यासमोर पुन्हा पुन्हा येत होता. मला रवीसोबत घालवलेले ते क्षण आठवू लागले. इतक्या वर्षात पहिल्यांदाच असं वाटत होतं की माझ्या आतली स्त्री बाहेर यायला आतुर झाली होती आणि मला रवीची खूप आठवण येत होती. वर्षानुवर्षे मी एकटी राहत आले होते. आज मला आतून इतकी तीव्र इच्छा होत होती की कोणीतरी येऊन मला घेऊन कुठंतरी दूर सुखाच्या सागरात घेऊन जावं. वयाच्या 42शीत पण मला बघून भल्याभल्यांचं काळीच घायाळ होतं. मी आजही सुंदर आणि देखणी दिसते. थोडक्यात सांगायचं झालं तरी 34, 36, 38 असं माझं शरीर आहे. मुलीचं पालन पोषण करण्यात माझं वय कधी हातून निघून गेलं समजलंच नाही. कधी स्वतःसाठी नाही जगले. तरी पण आजही माझं स्वरूप हे उत्तम आहे. माझी मुलगी आशाही माझ्यापेक्षा कमी सुंदर म्हटलं तरी चालेल. आज अचानक राहुलमध्ये मला रवी दिसला होता. इतक्या वर्षात पहिल्यांदाच माझ्यासोबत काहीतरी घडत होतं. त्या रात्री मला लवकर झोपच नाही आली. दुसऱ्या दिवशी राहुलला परत बघण्याचा विचार माझ्या मनात आला. ते कसं शक्य होईल, पण मी थोडा विचार केला आणि आशाला हाक मारली. आशा, ए आशा, कुठं आहेस ग पोरी? आशा किचनमध्ये चहा बनवत होती. आवाज ऐकताच ती धावत बाहेर येऊन म्हणाली, हा आई, बोल, काय झालं? मी आशाला राहुलशी संपर्क साधण्यासाठी राहुलच्या पालकांशी बोलण्यास सांगितलं आणि पुढील 2 दिवसात मी राहुलच्या पालकांना भेटले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी मिळून आशा आणि राहुलचं लग्न ठरवलं. मला दुःख आणि आनंद दोन्ही वाटत होते. माझी मुलगी आशाही तिच्या प्रियकरासोबत तिच्या नवीन आयुष्यात प्रवेश करणार आहे याचा आनंद, आणि मी आता एकटी राहणार, मुलगी मला सोडून जाणार आहे याचं दुःख. आशा आणि राहुलच्या लग्नाची तारीख 20 दिवसांनी निश्चित झाली. लग्नाची तयारी सुरू झाली होती. बघता बघता दिवस लोटत होते. आता लग्नाला 5 दिवस बाकी होते. आज सकाळपासून मला थोडे अस्वस्थ वाटत होतं. कारण काय माहीत, तरीही मी बँकेत जाण्याचा निर्णय घेतला आणि आशाला घरचं काहीतरी काम सोपवून मी बँकेत गेलो. बँकेतही मला बरं वाटत नव्हतं. मला माहीत नाही की माझं पोट कसं बिघडलं आणि मी बँकेत जोरदार उलट्या केल्या. मला चक्करही येत होते. मी आता बँकेतून घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या आजारपणाबद्दल बँक मॅनेजरला सांगितल्यानंतर मी बँकेतून घरी जाण्यासाठी निघाले. माझा जीव घुटल्यासारखा होत होता. म्हणून मी दवाखान्यात जायचं टाळत वाटेत एका केमिस्टच्या दुकानातून औषध विकत घेतलं आणि घरी आले. फ्लॅटच्या 2 चाव्या असल्याने एक माझ्याकडे आणि दुसरी आशाकडे होती. मी जाऊन माझ्या चाव्या घेऊन फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि पाहिलं तर पूर्ण घर अस्ताव्यस्त झालेलं होतं. मला काही समजत नव्हतं. मी घाबरले. खाली फरशीवर बघितलं तर काही कपडे जमिनीवर पडलेले होते. मला खरोखरच आश्चर्य वाटलं की हे सर्व कपडे कोणाचे आहेत आणि इथे कोण आहे? आशा तर यावेळी तिच्या ऑफिसमध्ये असावी. घरात चोर तर आले नाही ना?
अचानक माझ्या मनात 100 प्रश्न येऊ लागले. मग मी त्या कपड्यात आशाचे कपडेही जमिनीवर पडलेले पाहिले. मी दचकली. नेमकं काय गोंधळ आहे मला कळलंच नाही. एका अज्ञात भीतीने मी हळूहळू बेडरूमकडे जाऊ लागले. दार थोडे उघडे होते. आत मंद प्रकाश जळत होता. आतलं दृश्य पाहून मी थक्क झाले. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आतमध्ये आशा आणि राहुल होते. आशा कामावर आज गेलीच नव्हती. ती फक्त बस स्टॉपवर जाऊन परत घरी आली होती. मी बाहेर उभी राहून त्या दोघांकडे पाहत होती, कारण दोघेही दुसऱ्या बाजूला तोंड करून उभे होते. मी मनात विचार करू लागले की हे दोघे 5 दिवसांनी लग्न करणार आहेत. माझे डोळे रागाने लाल झाले, तरीही त्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. मी जोरात ओरडले आणि म्हणाले, आशा, तू काय करत आहेस? अचानक माझा आवाज ऐकून आशाला धक्का बसला आणि ती डोळे मोठे करून माझ्याकडे पाहू लागली आणि म्हणाली, आई आई तू? माझा मोठा आवाज ऐकून राहुलही अचानक घाबरला. राहुल आणि आशा दोघेही मला अचानक पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांना कधीच वाटलं नव्हतं की मी यावेळी घरी येऊ शकेन. माझा राग अनावर झाला होता. मी नाक फुसकारलं आणि तिथून दुसऱ्या खोलीत येऊन बसले. काही वेळाने आशा माझ्याकडे आली, पण कदाचित राहुल माझ्याशी न बोलता निघून गेला असेल. ती माझ्याजवळ आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती माझ्याजवळ येत म्हणाली, आई मला माफ कर. आशा रडत होती आणि हात जोडून माफी मागत होती. मी डोकं खाली ठेवून बसले होते. मी माझं डोकं वर केलं आणि आशाच्या गालावर जोरात थाप्पड मारली. मला तिचा खूप राग आला होता. तू 5 दिवसही वाट पाहू शकत नाहीस का? मी रागात विचारलं. आशा म्हणाली, आई मला माफ कर, ही माझी चूक आहे. राहुल कंपनीतून मी बोलावलं. राहुल एका चांगल्या स्वभावाचा मुलगा होता. ती म्हणाली, तो म्हणत होता की आता आपण दोघे लग्न करणार आहोत ना. त्या दिवशी मी पहिल्यांदाच माझ्या फुलासारख्या मुलींवर हात उचलला. आशा, जिला मी आजपर्यंत खूप काळजी घेऊन वाढवलं आहे, जिची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करायची, आज तिच्या डोळ्यात अश्रूंचा महासागर होता. आज मला इतका राग आला हे मला कळलंच नाही. रात्री झोपताना मला पश्चातापही झाला आणि राहुलला मी रूममध्ये बघितलं याचं समाधान होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आशाच्या खोलीत गेले. आशा अजूनही झोपली होती. मी रागवल्याने ती रात्रीचं जेवण न करताच झोपली होती. मी तिच्या शेजारी बसले आणि तिच्या डोक्याला हात लावू लागले. आशा उठली आणि तिने मला मिठी मारली, रडू लागली आणि माझी माफी मागू लागली. आई आई मला माफ कर. लग्नाआधी मी हे करायला नको होतं. आई आई मला माफ कर. आशा रडत होती आणि वारंवार माझी माफी मागत होती. मी तिच्या डोक्याला हात लावत म्हणाले, चल उठ, काही हरकत नाही. आता तुला ऑफिसला जायचं आहे आणि मलाही, आणि लग्नाचे अजून खूप काम बाकी आहे. चल आता उठ. खरंच मी तिला समजून घेतलं. आम्हा दोघांनाही असं वाटत होतं की जणू काल काहीच घडलं नाही. आशा तयार झाली आणि तिच्या ऑफिसला निघून गेली. पण मी प्रकृती अस्वस्थाच्या कारण सांगून बँकेतून रजा घेतली होती. आज माझं मन आणि मेंदू काहीतरी घडवून आणायच्या मनस्थितीत होतं. राहुलचा चेहरा सतत माझ्या डोळ्यासमोर येत होता. काल जेव्हापासून मी राहुलला पाहिले, मी फोन उचलला आणि राहुलचा नंबर डायल केला, पण त्याने पहिल्यांदा माझा फोन उचलला नाही. कदाचित तोही कालच्या घटनेने आश्चर्यचकित आणि अस्वस्थ झाला असेल. मी दुसऱ्यांदा नंबर डायल केला आणि राहुलने फोन उचलला. तो फोन उचलताच तोही माझी माफी मागू लागला. अहो आई, कृपया आम्हाला माफ करा. आम्ही दोघेही चुकलो, आम्हाला माफ करा. मी राहुलला सांगितलं, मी तुला माफ करेन, आता मला भेटायला ये. असं बोलून मी फोन डिस्कनेक्ट केला. काही वेळाने दरवाजाची बेल वाजली. मी येऊन दार उघडले. दारात फक्त राहुल होता. मी राहुलला आत येण्यास सांगितले. त्यावेळी मी नाईट सूट घातला होता, ज्यामध्ये माझे शरीर स्पष्ट दिसत होते. राहुल आत येताच त्याने माझे पाय धरले आणि त्याला माफ करण्याची विनंती करू लागला. मी राहुलला उचललं आणि म्हणाले, मी तुला माफ करेन पण. राहुल, पण काय आई? मी थोडं हसून म्हणाली, वेळ आली की सांगीन, आणि त्याला चहापाणी करून रवाना केलं. माझा प्लॅन जरा वेगळा होता. राहुलमध्ये मला माझ्या नवऱ्याची छवी दिसत होती. संध्याकाळी आशा घरी आली. मी माझ्या खोलीत TV बघत बसले होते. ती माझ्याजवळ आली, म्हणाली, आई तुला एक बातमी सांगायची आहे. मला प्रमोशन मिळालं आहे आणि कामासाठी नवीन शहर
मला कळत नव्हतं की काय करावं, कारण लग्न 4 दिवसावर येऊन ठेपलं होतं. म्हणून मग मी राहुलला फोन केला आणि सांगितलं. त्यांनी होकार दिला, म्हणाला, "लग्न झाल्यानंतर आपण दोघेही जाऊ. मी पण माझी बदली करून घेतो." मला हे जरा विचित्र वाटलं आणि या गोष्टीचं नवलही वाटलं की माझ्या मुलींनी मला सांगण्याआधी राहुलला सांगितलं. मी हा विचारच करत होते. तेवढ्यात आशा म्हणाली, "अगं आई, राहुल म्हणाला की आपण आईची बदली करून त्यांनाही आपल्यासोबतच घेऊन जाऊ." "काय खरंच? राहुल असं म्हणत होता?" मी आशाला विचारलं. "हो ग आई." एवढं बोलून ती आनंदात उठून तिच्या खोलीकडे गेली. बघता बघता दिवस लोटले. राहुलचं आणि आशाचं लग्न पार पडलं. आशा सासरी गेली आणि मी आता पूर्णपणे एकटी झाले. एवढं मोठं घर आणि मी एकटी. लग्नाला जवळजवळ 1 महिना उलटून गेला. ठरल्याप्रमाणे आशा बदली करून पुण्याला शिफ्ट झाली राहुलसोबत. मला आशापेक्षा जास्त आठवण राहुलची येत होती. तसं आशा आणि राहुलसोबत माझं दररोज फोनवर बोलणं होत होतं. मुलगी आनंदात तिच्या संसारात रमली होती. ती मला पुण्याला येण्यासाठी विनवणी करत होती. पण मला त्यांच्यामध्ये तिथं राहायला जाणं योग्य वाटत नव्हतं. अखेर एक दिवस मला राहुलचा फोन आला. त्यांनी सांगितलं की आशाला कंपनीच्या एका प्रोजेक्टसाठी अमेरिकेला जायचा चान्स मिळाला आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला. आशाही खूप आनंदी होती. मी विचारलं तर माहीत झालं की या प्रोजेक्टसाठी तब्बल 2 महिने तिला तिथं राहावं लागणार आहे. तोपर्यंत राहुल एकटाच घरी असेल. त्याला कामावर जावं लागतं. घरचे सर्व काम करण्यासाठी आशाने मोलकरीण ठेवली होती. तरीसुद्धा दोघांची इच्छा होती की मी तिथं जाऊन राहावं. शिवाय मलाही संधी मिळाली होती राहुलसोबत राहायची. त्यांनी खूप विनवणी केल्यानंतर मी होकार दिला आणि बँकेत माझ्या सिनियर लोकांशी बोलून माझी बदली पुण्यात करून घेतली. त्यांनीही मला भरपूर मदत केली आणि दुसऱ्याच दिवशी पुणे गाठलं. पोहोचून मी सर्वांची भेट घेतली आणि आशाला संध्याकाळी वाटी लावलं. पण दिवसभर मी नोटीस केलं की राहुल मला चोरून लपून बघत होता. आशाला एअरपोर्टवरती सोडून राहुल आणि मी घरी परतलो. घरी येऊन राहुल आणि मी भरपूर गप्पाही केल्या आणि जेवणावरून झोपायला गेलो. मला अजिबात झोप येत नव्हती. एवढं एकटं खडतर जीवन जगणारी मी राहुलला बघताच विरघळून जात होते. त्याचा स्वज्वळ चेहरा व शांत स्वभाव माझ्या मनात त्याच्याविषयी आदर उत्पन्न करत होता. शिवाय तो माझी काळजीही करत होता. माझ्या मनात वेगळ्या हालचाली होत होत्या. आशा लहान असताना तिचे बाबा गेले. मी एकटीच या जगाला तोंड देत जगत आहे. या असल्या जीवनाने मी खूप असह्य झाले होते. मला कुणाचाच मानसिक आधार नव्हता. कुणाजवळ आपलं सुख दुःख सांगावं असं कोणीच नव्हतं माझ्या आयुष्यात. असंच माझं आयुष्य चालू होतं घुसमटत. पुण्यात येऊनही आता 25 दिवस झाले होते. राहुल सकाळी 9 वाजता त्याची बाईक घेऊन निघायचा आणि मी रोज सकाळी 10 वाजता चौकात जाऊन रिक्षेने माझ्या कामावर जायची. एक दिवस असंच राहुलनं मला विचारलं, "काय हो आई, कसं काय चालू आहे मग तुमचं काम? सगळं व्यवस्थित चालू आहे ना? कसल्या प्रकारची काही अडचण तर नाही ना?" "अडचण कसली अडचण? छे, तसलं काही नाही. झाली तर फक्त रिक्षाची. कधी लवकर मिळतो तर कधी उशिरा." "अहो, मग मला आधी सांगायचं ना. खरं तर मलाच कळायला पाहिजेत. तसंही तुम्ही रोज चौकापर्यंत पायी चालत जाता." तो चौक आपल्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर होता. मी म्हणाले, "अरे राहुल, बरंच आहे की मग. दररोज चालल्यावर प्रकृती चांगली राहते माणसाची. अच्छा, काही पण असो. आता उद्यापासून मी सोडणार माझ्या बाईकवरून तुम्हाला," असं म्हणत तो तिथून निघून गेला. परत दुसऱ्या दिवसापासून तो मला बाईकवरून बँकेत ने-आण करत होता. बोलून चालून राहुल चांगला होता. तो रोज माझ्याजवळ येऊन एवढ्या आपुलकीने बोलायला यायचा. असंच रोजचं आमचं बोलणं चालू होतं. मला बँकेत सोडल्यावर दुपारच्या सुट्टीत तो मला कॉल करून माझ्याशी प्रेमाने बोलायचा. माझी आपुलकीने चौकशी विचारपूस करायचा आणि बघता बघता बोलण्यात बरेच दिवस सरून गेले. एक दिवस राहुलने मला बँकेत सोडलं. मी आत जाणार होती तेवढ्यात त्याने मागून आवाज दिला. मी मागे वळली. तो बाईकवरून उतरून माझ्याजवळ आला. मी गेटवरच उभी होते. तिथं आजूबाजूला कोणी नव्हतं. वॉचमॅन होता, पण तो त्याच्या केबिनमध्ये होता. राहुल म्हणाला, "ऐका ना, मला एक सांगायचं होतं. तुम्हाला सांगू का?" "हो सांग ना, काय?" तो म्हणाला, "नको राहू द्या, तुम्हाला वाईट वाटेल." "अरे नाही, सांग."
सांग ना मला, नाही येणार तुझा राग. नंतर पुढे तो म्हणाला, शोभा, मला तू खूप आवडतेस. मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून मी तुझा वेडा दिवाना झालो होतो. पण बायकोची आई म्हटल्यावर कसं सांगणार, म्हणून आता सांगतोय. त्याचं बोलणं ऐकून मी तर आधी लाजलेच, कारण कुठेतरी मनापासून तो पण मला आवडायला लागला होता. मी पण मान्य केलं, हो राहुल, तू पण मला आवडतं. पण माझं उत्तर ऐकून तर तो खूपच खुश झाला. त्याला तर वाटलं होतं की मला मिठीत घ्यावं. पण आम्ही बँकेच्या बाहेरच गेटवर उभे होतो. नंतर मात्र न राहता मी राहुलला एक प्रश्न केला, आशाशी तुझं लग्न झालेलं आहे, मग तरी देखील मी तुला का आवडते? तुझ्या बायकोवर तुझं प्रेम नाही का? त्यावर राहुल म्हणाला, हो, माझं पण लग्न झालं आहे, पण माझी बायको माझ्या भावना अजिबात समजून घेत नाही. ती फक्त तिचं काम आणि तिच्या मैत्रिणी, सुट्टी असेल तर शॉपिंग यातच गुंग असते. राहुल हे सगळं आशाबद्दल बोलत होता. आपुलकी, काळजी तुझ्या बोलण्यातून मला मिळाली, म्हणून तू मला आवडतेस. त्याचं बोलणं ऐकून मला कळलं की तो खरंच खूप एकटा आहे. एवढं बोलून तो निघून गेला आणि मी पण बँकेत आत गेले. दिवसभर कामात मन लागत नव्हतं, म्हणून मी दुपारीच घरी निघून आले. हे राहुलला कळताच तो सुद्धा अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन सरळ घरी आला. राहुल म्हणाला, शोभा, चल ना आपण कुठंतरी बाहेर जाऊ फिरायला, जिथं फक्त आपण दोघंच असू, बाकी कोणी नाही. राहुल आता माझ्याशी नाव घेऊन बोलत होता. मी म्हटलं, हो चालेल. आमचा हॉटेलमध्ये जाण्याचा विचार चालला होता, कारण सकाळच्या गडबडीत मी स्वतः जेवण देखील केले नव्हते. असं मी त्याला सांगितले. तो लगेच उठला आणि बाहेर जाऊन बाईक स्टार्ट करून मला आवाज दिला. मी जाऊन बाईकवर बसले आणि थोड्याच वेळात त्यानं बाईक एका भव्य हॉटेलवर थांबवली. आम्ही त्या भव्य हॉटेलच्या आतमध्ये गेलो. जिथं आम्ही बसलो होतो ती जागा फक्त कपलसाठी होती. तिथं फक्त आम्ही दोघं आणि आमचं जेवण. आम्ही ऑर्डर दिली, पण जेवण यायला थोडा वेळ लागणार होता, म्हणून तोपर्यंत आम्ही सरबत मागवलं होतं. तेच पिता पिता आम्ही गप्पा मारत बसलो होतो. मी राहुलच्या शेजारीच बसले होते. तिथं बसण्यासाठी सोफे होते आणि आम्ही दोघं एकाच सोफ्यावर बसलो होतो. बाकीचे कपलही होते, पण ते आपापले पडदे लावून बसले होते. जेवण आलं. आम्ही दोघंही सोबत जेवण करत होतो. जेवताना राहुल मला विनोदी चुटकुलेही सांगत होता. असंच तिथं मी आणि राहुलने 5 वाजेपर्यंत दिवस घालवला. तो दिवस माझ्या आयुष्यातला खूपच सुखद दिवस होता, कारण मला राहुलने प्रेमळ वागणूक दिली होती, जे की आतापर्यंत कोणीही दिली नव्हती. माझ्या नवऱ्यानेसुद्धा दिली नव्हती. परत राहुल आणि मी घरी आलो. हॉटेलमधून पोटभर जेवून आल्याने आता मला रात्रीच्या जेवणाची गरज नव्हती. राहुलसुद्धा तिथं पोटभर जेवला होता. मी टी व्ही बघत बसले आणि राहुल उठून 15 मिनिटात परत येतो असं बोलून बाहेर निघून गेला. 15-20 मिनिटामध्ये तो वापस आलाही. परत आला तेव्हा त्याच्या हातात 2 पार्सल आणि 3 बियर होत्या. पाहून मी आश्चर्यचकित झाले. राहुल बियर पितो हे मला आज कळलं होतं. त्यानं अचानक ते बियर आणि पार्सल माझ्यासमोर ठेवलं. पार्सलमध्ये मंचुरियन होते. चल शोभा, मंचुरियन खाऊ. वा, मंचुरियन? मला तर बाई खूप आवडतात, पण तुला कसं माहीत? असं म्हणत मी एक पार्सल उघडलं. त्यानंतर आम्ही दोघं एकाच पाकिटातील मंचुरियन खात होतो. मध्ये मध्ये राहुल बियरचे 2-3 घोट पित होता. पिता पिता तो तोंड वाकडं तिकडं करत होता. अरे राहुल, तू तोंड वाकडं तिकडं का करतोस? अगं शोभा, बियर कडू लागते म्हणून. छे छे, बियर कुठं कडू असते का? असं बोलताच मी दचकली. त्यानं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तुला कसं काय माहीत बियर कडू असते की नाही? मी तर आपला असाच अंदाज लावला. मला काय माहीत कशी असते तर. नाही नाही, मला खरं सांग, तो हसत हसत विचारत होता. अरे, आता तुझ्यापासून काय लपवायचं? खरं सांगू तर माझ्या बँकेत असलेल्या मैत्रिणीबरोबर मी घेतली आहे 1-2दा बस, तेही थोडीच, फक्त बाटलीच्या एका झाकणा एवढी. अच्छा, तर अशी भानगड आहे. ए शोभा, चल ना मग आज आपण सोबत पिऊ. अहो नको, हो नको नको, मला पचत नाही ती, मला त्रास होतो नंतर. ए गप्प बस, मला वेड समजती का? माझं ऐकणार नाहीस का तू? असं म्हणत राहुलने बियर माझ्या तोंडाला लावली. मी पण जास्त विनवणी न करता थोडी प्याले. अचानक राहुलला काय झाले तो माझ्याकडे बघत राहिला. असं काय बघतोस रे, मी त्याला म्हणाली. तितक्यात माझे केस धरून त्याने माझा चेहरा त्याच्या चेहऱ्याजवळ धरला आणि त्याचे होठ हळूहळू माझ्या
ओठांच्या दिशेने येत होते. मला वेगळाच अनुभव जाणवत होता. कितीतरी वर्षात मी सुद्धा त्याला प्रतिसाद देऊ लागले. मी त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि त्याला दीर्घ चुंबन घेऊ लागले. त्यानं त्याचा हात माझ्या कमरेवर नेऊन मला जवळ ओढलं. बाई, मी तर पाणी पाणी झाले. नंतर त्याने मला वरच्या मजल्यावर नेऊन माझ्यावर अपार प्रेमाचा वर्षाव केला. मी मंत्रमुग्ध झाले. नंतर राहुल म्हणाला, ए शोभा, एवढी उरलेली बियर घे की मला ही आता संपवायला खूप होईल. तू संपव ना, तू मगाशी थोडीच घेतली होती. नको हो, मला नाही प्यायची. फेकून द्या, नाहीतर काही पण करा, पण मला नको आता. ए अगं, असं काय करतेस, घे की प्लीज. त्याने खूप आग्रह केला. म्हणून मग शेवटी मी तयार झाले आणि प्यायली. मी पूर्ण एक बॉटल आता पिली होती. पण काही वेळाने अचानक मला अस्वस्थ वाटू लागले. घशात घरघर होत होती आणि चक्कर पण येऊ लागले आणि मी बेशुद्ध झाले. त्यानंतर रात्रभर काय घडलं मला काही आठवत नव्हतं. सकाळी जेव्हा मला शुद्ध आली, आजूबाजूला कोणीच नव्हतं. राहुल ऑफिसला गेला होता. मी उठून कपडे घातले आणि फ्रेश होऊन बँकेत निघून गेले. आशाला परतायला अजून 12 दिवस बाकी होते. माझ्या मनातही काही प्रश्न होते ज्यांची उत्तरं मला मिळत नव्हती. पण ते 12 दिवस आम्ही एकमेकात घालवले, अगदी नवरा बायकोसारखे. अखेर तो दिवस आला. सकाळी घराची बेल वाजली. समोर आशा उभी होती. मला बघताच ते माझ्या मिठीत पडली. म्हणाली, आई, अगं कशी आहेस तू? मी ठीक आहे. तू कशी आहेस? कसा झाला तुझा प्रवास? राहुल मागेच दरवाजात उभा होता. त्यानेही आशाचं स्वागत केलं, पण त्याच्या चेहऱ्यावर जरा देखील आनंद नव्हता. का, त्याचं कारण मला माहीत होतं. 4-5 दिवसात असेच निघून गेले. आशा माझ्यासाठी आणि राहुलसाठी बऱ्याच भेटवस्तू अमेरिकेतून घेऊन आली होती. राहुल आता आशाकडे दुर्लक्ष करत होता. आता माझं इथं राहणं योग्य नव्हतं. आशा माझी मुलगी होती आणि तिच्यासोबत अन्याय मी कसा करणार? मला वेगवेगळ्या विचारांनी विळखा घातला होता. अखेर मी माझा निर्णय घेतला. रात्री आम्ही सर्वांनी सोबतच जेवण केलं. मी थोडं लवकर जेवून माझ्या रूममध्ये आले. मी खूपच विचारात बुडाले होते. मनात भरपूर प्रश्नही होते. माझ्यामुळे माझ्या मुलीचा संसार, छे, हे कसं शक्य आहे? आणि जर आशाला माहीत झालं तर की माझी आई माझ्याशी असं वागली आहे तर? असा विचार येताच मन अस्वस्थ होत होतं. शेवटी मी तिथून जाण्याचा निर्णय घेतला आणि बँकेतसुद्धा माझी बदली विषयी बोलणी केली. बँकेत माझ्या काही मित्राच्या मदतीने 4-5 दिवसातच मला बदली मिळाली. हे मी घरी सांगितलं तर आशा आणि राहुल मान्यच करायला तयार नव्हते. राहुल तर नुसता माझ्याकडे रागानं बघत होता आणि आशा म्हणाली, काय गाई, आत्ताच तर आले मी आणि तू जायचं बोलतेस? नाही बाळा, मला जावं लागेल. जास्त दिवस मी इथं राहू शकत नाही. राहुलचा चेहरा उतरला होता. दुसऱ्या दिवशी माझा बँकेत शेवटचा दिवस होता, म्हणून मी लवकर जाणार होती. राहुलने मला मोटरसायकलवरून बँकेत सोडलं. मी गेटच्या आत जाणार तेवढ्यात त्याने मला आवाज दिला. मी थांबले. गेटवर आजूबाजूला कोणीही नव्हतं. तो माझ्याजवळ येऊन म्हणाला, शोभा, तू का जातेस मला सोडून? तू आमच्याबरोबर राहा. अरे राहुल, मी नाही राहू शकत आता इथं. का नाही राहू शकत? तुझी काळजी मला कळतंय, पण मी तसं कधी होऊ देणार नाही. असं म्हणत तो रडायला लागला. नकळत माझ्याही डोळ्यात अश्रू आले. मी त्याला समजावलं, अरे आपल्याला आता वेगळं होणं हेच योग्य आहे. आणि कुठं तुला सोडून मी लांब जाते का? इथंच आहे मुंबई. 4 तासाचा रस्ता आहे फक्त. जेव्हा पण तुला माझी आठवण येईल तेव्हा तू येऊ शकतोस मला भेटण्यासाठी. खरंच तू खरं बोलतेस ना? हो बाबा, मी खरं बोलतोय. चल आता, आधी रडणं बंद कर. राहुलला समजलं होतं मी असं का बोलते. तो समजदार होता. परत तो माझ्याशी काही बोलला नाही. मी दुसऱ्याच दिवशी पुण्याला निरोप दिला आणि निघाले परत एक नवीन आयुष्य शोधण्यासाठी. त्यानंतर राहुल किती वेळा मुंबईला आला आणि खूप वेळा आम्ही भेटलो. आशा आणि राहुल दोघेही आता खूप आनंदी आहेत. मित्रांनो, कथा पाहण्यासाठी आभार. पण तुम्हाला जर खरंच ही कथा आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका नवीन कथेत.